हे गडी माणसाले तर वळीत आणून घाले आमच्या. असं काय? म्हणजे प्रतिष्ठान हो विधीपूर्व हो करणं म्हणजे तिथं आहे. हो संत असो माणूस असो असं माझं. आमच्या इकडे रोज कामाला माणूस आहे त्याला तो एक दिवस सांगे मले म्हणे वाडीत बाजूनं झोपीतून आणून घातलं. वाडीत बौद्ध होता तो कामाला काय रातच्या झोपीतून उठलं मला भानच नाही म्हणे. असं काय? आणि दुसरी गोष्ट अधिक सांगतो देवळाच्या समोर आम्ही झोपलो. देवळाच्या समोर झोपलो. याचे वडील होते त्या पोराचे गोल्याचो मेला तो. हो झोपलो. कोण उचलून नेलं आणि काय नेलं. म्हणजे वांग्या टमाटे हे जे आहे कोळी गी आज पाणी दिलं समजा. हो मग संध्याकाळी कोळी कशी देईन दादा. मग आमच्याजवळ बॅटरी होती. मग इरीत पाव इकडे पाव तिकडे काही दिसे नाही. हो तर मग मोठी 5 बॅटरी होती. तर बॅटरी लावलो. एक वय वांगीची पाहिजे त्या बरोबर एक कोल्हा तो वापावा. कोल्हा म्हणजे बरफ असा बुच्ची बाफे होते ना. मला कोण आणलं का नाही. असं काय? म्हणजे हे पाहिल्या गोष्टी आहे. पाहिलं पुस्तकातून नाही. नाही 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 तुम्ही स्वतः अनुभवलेल्या आहे या गोष्टी. आणि ते मग आणला बा झोपवला. हो मला कोण तू कसा गेला. मला कोण म्हणलं काय की म्हणे उठू. आधी तिथं देवळावर हे आहे ना. हो देवळात फार महत्व आहे. हो आता शिरायवाले आम्ही आलो ना दर्शन करून. करण हो हो आलं हो तिथं शिरायवाले मामडमास होते. असं काय? सालोऱ्याला एक विधवा बाई दिली होती. त्या शिरायवाल्याची बहीण. झा पाणी लाखी पौर्णिमा. हो लाखी पौर्णिमा ते बाई तडफडले. हो पाण्यानं जाऊ शकली नाही. हो तर म्हणे गुरुजी सेवा मंडळाला म्हणे मला स्वप्न असं दिसलं. हो मग तिनं सांगितलं त्या मंडळाले हो का बा देवरात मंदिर आहे. देवरात मंदिर असून तुळशीचे झाड आहे. समोर अशोकाचं आहे. मग ते आले या असे 2 वाजता. तर बा एवढ्या गाड्याच्या घ्या घ्या हो सांगा ना. एवढ्या गाड्यात बा कोण आलं. हो त्याला विचारलं ते ग्रामपंचायत काय म्हटलं तुम्ही कसे काय आले. काय काही 1-2 ओळखीचे होते हो भावाजीमुळं. तर म्हटलं प्रसाद लिहून घ्या म्हटलं. नाही म्हणे जेवत नाही म्हटलं. काला तरी घ्या बाबा. काला तरी आली नेलं. हो ते सांगे म्हणे जे जसं त्या बहिणीनं सांगितलं तसंच होतं म्हणे सवं. तुळशीसमोर सूर्यासमोर देवीला आहे बा. विचारत आलो. ते बाई भयंकर धार्मिक. ज्या ती सांगते का मी देवऱ्याचा जाऊ शकली नाही पाण्यामुळं. रात्रंदिवस पाणी झोडी. ते बाई भावाले सांगे माझी समाजात होता तळणकर म्हणून होते. असं हा ते भाऊजीचा बघ. पण त्याने विधी लावली. मग बा हे इथं काहीतरी महत्व आहे. हो किंवा प्रशिष्टाला हो माझी माणूस म्हणा जत्रा. हो त्यानं काय केलं. मग त्याची सल्ला झाली इथं महत्व म्हणून पाणी इथून घेऊन जा आपल्या तिथं नाही. लावली विधी. विधी म्हणजे ते हे त्याईनं तर त्यानं काय केलं. त्याला ते करताच वंचा पियाला. वांचाही वंचा पियाला कामिस्त्री बोलला. हो मग त्याला समजलेलं का हे बरोबर नाही. आपण वाईट केलं हे. मग कोणाच्या ज्यानं ज्यातून हातून केलं त्याला म्हणे हे पाणी लेखा त्या विहिरीतच नाही लागते म्हणे. म्हणजे तुम्हाला नाही तर आफत आहे म्हणे. हे भाऊजीच्या मुंडे
बाबाजी जमू नाही देत बाहे. जमू नाही दे. हम्म. ताज पाहिला तो मग ते सांगे हो काय हे असं असं केलं म्हणे राजा. हो ते मी नाही वाटत हो गोठाने झालं काय हो परिस्थिती असं असं. असा चाललाय हो बाबाजी म्हणजे का साधारण माणूस नाही. साधारण नाही आहे. हो बाबाजीच्या गया सरपर आहे. असं गया सरपर आहे म्हणजे हो असेच्या वेळेस लोक सांगे असं काय हा म्हणजे शंकराचा अवतार आहे. अवतार आहे. संतता आहे हो पण अवतार म्हणजे तपश्चर्या केला माणूस बरोबर. काय मामुली राहिले काय नाही नाही. आपले काय घंटाभरात खोटण करायला तपश्चर्या केलेला माणूस. तर दाजी तुम्ही आज जे लहानूजी बाबांबद्दल गुणवंत बाबाबद्दल तुमच्या शेतामध्ये देवऱ्याले जे मंदिर आहे लहानूजी बाबांनी बांधायला लावलं हा हा आणि त्याची सगळी माहिती तुम्ही सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी आहो. हा बारी काय जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय. श्री विनायकरावजी देशमुख देवरा यांच्या शेतात आपण आहोत. ज्या आंब्याखाली प्रत्यक्ष विनायकरावांना हनुमानजीच्या रूपात दर्शन दिलं तो हाच आंबा आहे. आमराईतील हा आंबा आहे. थोडा वाकलेला आंबा आहे. त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहे संजयराव. दादा जय गुरु. जय गुरु. त्या हनुमानजीचं दर्शन याच आंब्याखाली दिलं ना ह्या बाबा? संध्याकाळी दिसलं बाबाला. ते लहानूजी महाराजची पूजा केली हो आणि त्यानंतर मग घरी चालले होते तर ह्या आंब्याखाली गद गिद करून ॲक्च्युली हनुमानजी दिसते. गदा गदा वगैरे घेऊन. हो तर आम्ही म्हणून पाहून गेले पाहतो. मग घरी आले तर एक घामाझोपी झाली. मग नंतर त्यांनी सांगितलं का मला हनुमानजी दिसले ह्या आंब्याखाली. तो हाच आंबा आहे. हाच आंबा. फार प्राचीन अशी आमराई आहे तुमच्या शेतामध्ये. बरेच वर्षापासूनची आमराई आहे. हा हा. अंदाजे किती वर्ष झाले असं नाही आमराईला? हे आहे बाबाचे म्हणजे आमच्या वडिलाचे आजोबानं लावलेली आहे. बापरे एवढे वर्षापासून आहे आणि तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने जोपासना अजूनही करत आहे. हो जोपासना करा. पान आंबा आला आहे ना. आमराईतले काही आंबे आलेले आहे यावर्षी. कैऱ्या लागलेल्या आहेत त्यांना. हो. बरोबर आहे. तर आपल्या मुलाखतीमध्ये जे विनायकरावांनी हनुमानजीचं दर्शन मला घडवलं बाबानं जो प्रसंग सांगितला तो हाच आंबा आहे आणि त्यांच्या चिरंजीवांनी आपल्याला सविस्तर सांगितलेले आहे. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. समर्थ लहानूजी महाराज यांनी विनायकराव देशमुख यांना जे शेतामध्ये मंदिर बांधायला सांगितलं ते हेच मंदिर आहे. देवराई या गावी लहानूजी बाबांनी एक मंदिर बांधायला सांगितलं की माझं मंदिर बांध शेतामध्ये म्हणून. ते हेच मंदिर आहे आणि त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये हे मंदिर आहे. श्री समर्थ लहानूजी महाराज मंदिर इसवी सन 1965ला हे मंदिर बांधलेलं आहे. बाबाजी स्वतः हयातीत असताना विनायकराव यांना मंदिर बांधायला सांगितलं. विनायकरावसुद्धा आता सध्या 95 वर्षाचे आहेत. अतिशय सुंदर असा परिसर आहे. आंब्याची आमराई अजूनही जिवंत ठेवलेली आहे त्या लोकांनी शेतामध्ये. सोबत आपल्या त्यांचे चिरंजीव आहे. नातू लोक सोबत आहेत आपल्या. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.